आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागानं गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। शहरातल्या गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये हे रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारी एक मुलगी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत असल्याची माहिती मिळते। या कारवाईत पालिकेच्या पथकाला 12,78,000पेक्षा अधिकची रक्कम मिळाली आहे। सोबतच गर्भलिंग निदान करण्याचं साहित्यही आरोग्य विभागाने हस्तगत केलेलं आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अविनाश, नेमका हा काय प्रकार आहे? एकीकडे गर्भलिंग निदानावरती बंदी आहे आणि दुसरीकडे उच्चभ्रू वसाहतीमध्ये हे रॅकेट चालवलं जात होतं। नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरामध्ये हे संपूर्ण रॅकेट सुरू होतं। विशेष म्हणजे इंजिनिअरिंग करणारी ही तरुणी आहे अशी माहिती मिळते। केवळ 19 वर्ष वय या तरुणीचं आहे आणि आपल्या राहत्या घरामध्ये एक जर आपण त्या एरियाचा अभ्यास केला तर ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या एका फ्लॅटमध्ये हे सर्व काही सुरू होतं। आणि त्यानंतर आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत, पारस मंडलेचा महानगरपालिकेचे अधिकारी, त्यांना तशी माहिती मिळाली होती, टीप मिळाली होती। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणावर जाऊन 2 दिवसापासून खरं तर पाळत ठेवली आणि त्यानंतर आज ज्यावेळेस पथकाने या ठिकाणी छापा मारला त्यावेळेस पथकाला या ठिकाणी वेगवेगळे साहित्य जे गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येतात ते सर्व साहित्य या ठिकाणी मिळालेले आहेत। त्यामध्ये लॅपटॉप असेल किंवा मग सोनोग्राफीचे जे मशीन आहे ते मशीन सुद्धा या ठिकाणी मिळाले आणि विशेष म्हणजे 12,78,000 देखील या ठिकाणी। अगदी खरं अविनाश, खूपच धक्कादायक प्रकार आहे। एकीकडे गर्भलिंग निदान करण्याला कायद्याने बंदी आहे। हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, क्लिनिक त्याच्यासाठी असावं लागतं। मात्र एका रहिवासी भागामध्ये ही तरुणी हा सगळा कारभार चालवत होती। याबाबत काही अधिक माहिती मिळालेली आहे का? नक्कीच आता जर आरोग्य विभागाचं पथक जर बघितलं तर अजूनपर्यंत या ठिकाणी तपास करत आहेत किंवा ही तरुणी अजून दुसऱ्या ठिकाणी चालवत होती का, या ठिकाणी किती जणांनी आतापर्यंत गर्भलिंग निदान केलेलं आहे, काही नावं सापडतात का आणि या तरुणीला अजून कोणाचा सपोर्ट होता का, हे खूप महत्त्वाचं आहे। कारण एक तरुणी स्वतः हे सगळं करू शकत नाही ना, खास करून तिचं जे शिक्षण झालं ते इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे। त्यामुळे हिला अजून कोणाची मदत आहे का, तिच्या मागे कोणी आहे का, या सर्वच बाजूंचा तपास आता आरोग्य पथक या ठिकाणी करत आहे। अगदी खरं अविनाश, आरोग्य पथक याचा तपास करतंय। ज्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच पारस मंडलेचा यांनी ज्या ठिकाणी धाड टाकलेली आहे आणि हे साहित्य जप्त केलंय त्या पारस मंडलेच्यांची प्रतिक्रिया आपण आता पाहूयात। इथे मिळाले त्या टॅब मध्ये सोनोग्राफीच्या बरेच व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत। सोनोग्राफीच्या साठी जे लागते ती जेल तिथं आहे, त्याचा प्रोब जो असतो तो प्रोब सापडलेला आहे आणि एक साधारणतः 12 ते 12.5 लाख रुपयाची कॅश सुद्धा तिथं सापडलेली आहे। आणि जे काही आहे ते आत्ताच कारवाई अजून चालू आहे, सर्वजण तिथं वर आहेत आणि याच्या बाबतीतचे सर्व डिटेल्स अजून चौकशी अंती लक्षात येतील। त्यानंतर सर्व हे कम्युनिकेट केलं जाईल।